नमस्कार. आजच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. फ्रायडे फिनटॉक म्हणजेच फेसबुक लाईव्ह हे सेशन आम्ही खरं तर गेले 1-1.5 वर्ष करतो आहोत आणि एक इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस या दृष्टीने आम्ही ह्याची सुरुवात केलेली आणि तुम्हा सर्वांकडनं खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या बाबतीत मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. आज तुमच्यामुळे आमचं हे सेशन्स घराघरात पोहोचत आहेत आणि आम्हाला बऱ्याच कमेंट्समध्ये सुद्धा हे नवनवीन विषय सुचवले जात आहेत की तुम्ही कोणत्या विषयांवरती हे सेशन्स घेतले पाहिजेत आणि आम्ही नक्की त्या सगळ्या विषयांचा नक्की विचार करू आणि तुमच्या समोर ते विषय घेऊन येऊ. आजचा जो आमचा विषय आहे तो म्हणजे मागच्या महिन्यातील म्हणजे नोव्हेंबर 2023 मधील म्युच्युअल फंड्सचा आढावा. मात्र डायरेक्टली म्युच्युअल फंड्स वरती जाण्याआधी उन्मेष सर मी तुम्हाला विचारू इच्छिते की आपण आधी मागच्या महिन्याभरामध्ये शेअर मार्केटने नेमकं कसा परफॉर्मन्स दिला याचा आढावा घेऊयात आणि मग म्युच्युअल फंड कडे येऊयात. येस नक्कीच सर. मानसी, थँक्यू सो मच. आणि मानसीने जसं म्हटलं तसं मी पण सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो की तुम्ही हे सगळ्यांकडे पाठवताय, स्प्रेड करताय, याच्या लिंक्स पाठवताय, त्यामुळे जास्तीत जास्त लोक जॉईन होत आहेत आणि सगळ्या लोकांना हे बघायला मिळतंय. आम्हाला पण हे सगळ्यांना सांगायला फार आनंद वाटतो. फ्रायडेची ही आमची जी वेळ आहे शुक्रवारची ती खरंच आमच्यासाठी पण एक आनंद देऊन जाणारी वेळ आहे. जो पहिला आठवडा असतो आपला दर महिन्याचा, त्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण मागच्या महिन्यामध्ये बाजारात काय झालं, म्युच्युअल फंडामध्ये काय झालं याचा आढावा घेत असतो आणि तोच आढावा आज आपण घेणार आहे. मानसीने मला आता विचारलं की शेअर मार्केटमध्ये काय झालं मागच्या महिन्यामध्ये हे एक्सप्लेन करण्यासाठी मी त्यात एक थोडंसं ऍड करतो की इकॉनॉमीमध्ये काय झालं. तर इकॉनॉमीचा आजचं जर तुम्ही एखादा बिझनेस न्यूजपेपर वाचला असेल सकाळचा, तर सगळ्यांनी एक ठळक बातमी आजच्या सकाळच्या न्यूजपेपरमध्ये बघितली असेल आणि ती ठळक बातमी अशी होती की Q2 चा जीडीपी म्हणजे दुसऱ्या तिमाहीचा FY 23-24च्या दुसऱ्या तिमाहीचा जो जीडीपी आहे तो जीडीपी आला 7.6%, 7.6%. आरबीआयचा स्वतःचा अंदाज होता साधारणतः 6.5%. आरबीआयच्या 6.5%च्या अगेन्स्टच्या वर जाऊन आपला जो जीडीपी आलाय तो 7.6%. आणि या 7.6%चा जीडीपी अनपेक्षित जास्त आल्यामुळे बाजारामध्ये परत एक आनंदाची काय म्हणतात त्याला लहर पसरलेली आहे. आनंदाचे वारे वाहिलेले आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आज बाजार वर आहे आणि असायलाही हवा, कारण की आपल्या अपेक्षेपेक्षाही भारताची जी इकॉनॉमी आहे ती चांगली करते आहे. त्यातही तुम्हाला जर मागचा फ्रायडे फिनटॉक आठवत असेल तर मागच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एक चांगलं आहे आणि याच्यापुढे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण गुंतवणूक करायला हवी असं मी बोललो होतो. तुम्हाला आज आश्चर्य वाटेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा म्हणजे जेव्हा आपण पूर्ण देशाचा जीडीपी काढतो तेव्हा प्रत्येक सेक्टरचा पण एक जीडीपी काढला जातो. जसं मॅन्युफॅक्चरिंगचा जीडीपी, ऍग्रिकल्चरलचा जीडीपी, कन्स्ट्रक्शनचा जीडीपी, अशा वेगवेगळ्या सेक्टर्सचे पण जीडीपी काढले जातात. त्यात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जर जीडीपी आपण बघितला तर तो 13% आलेला आहे. म्हणजे जनरल जीडीपी पेक्षा तो बराच वर आहे. याचा अर्थ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे ते चांगलं करत आहे. तर मला वाटतं हे चांगले द्योतक आहेत सगळे आणि आपण एका चांगल्या स्टेजला आहोत आता इन टर्म्स ऑफ आवर इकॉनॉमी. जर बाजाराचा विचार करायचा झाला तर अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाजाराने मागच्या महिन्यामध्ये चांगलंच केलेलं आहे आणि जर त्याचे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज आपण रिटर्न्स बघायला गेलं तर लार्ज कॅपनी मागच्या महिन्यामध्ये साधारणतः लार्ज कॅप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण निफ्टीचे रिटर्न्स मोजूया. साधारणतः निफ्टी 6.5% मागच्या महिन्यामध्ये वाढलेली आहे. त्यात मिडकॅप जे सेक्टर आहे मिडकॅपनी 11%चा परतावा फक्त एका महिन्यामध्ये दिलेला आहे आणि स्मॉल कॅप या सेक्टरनी 12%चा परतावा एकाच महिन्यामध्ये दिलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता आपण आहोत. अर्थात हे सगळं जे आहे ते बाजाराच्या दिशेने जाणार. आपण आपलं गुंतवणुकीचं काम करायचं असतं. आपली गरज काय आहे ते ओळखून त्याच्यावरती मी परत पुढच्या भागामध्ये येईलच. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की एफडी मध्ये जर आपण वर्षाला 6.5% रिटर्न्स कमवतो तर निफ्टीने आपल्याला मागच्या एका महिन्यातच 6.5% रिटर्न्स दिलेले आहेत. तर एवढा मोठा फरक आहे. आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा जर मी विचार केला तर मागच्या एका महिन्यात स्मॉल कॅप आणि मिड कॅपने 11 ते 12% रिटर्न्स दिलेले आहेत. तर मला वाटतं की जगाच्या तुलनेमध्ये आपण वेल पोझिशन्ड आहोत आता
त्याच्यामुळे जगभरातले सगळे गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत. एक मुद्दा मी इथे जो टच करायचा मला आहे पुढे आपण जाण्याच्या आधी, तो असा आहे की भारतामध्ये आपला बाजार आपल्या सगळ्या रिटेल लोकांमुळे खूप सक्षम झालाय आणि खूप सक्षम होत चाललाय. त्याचं मी एक उदाहरण देतो. आता मागच्या आठवड्यामध्ये जे 4 IPO आले होते, टाटा टेक्नॉलॉजी असेल किंवा IREDAचा इरेडाचा एक IPO असेल, गंधार ऑइलचा होता आणि अजून एक IPO होता. या 4 IPOची सगळी मिळून किंमत जी होती ती 7,500 कोटींची होती. म्हणजे हम्म. लोकांनी 7,500 कोटींचे शेअर्स लोकांना मिळणार होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, या 7,500 कोटींचे शेअर्स विकत घेण्यासाठी भारतीय लोकांनी बाजारामध्ये 2.5 लाख कोटी रुपयांचे ऍप्लिकेशन केले. म्हणजे हम्म. 2.5 लाख कोटी. तुम्ही विचार करा, 7,500 कोटी रुपयांच्या किती पटीमध्ये 2.5 लाख कोटी रुपये होतात. याचा अर्थ असा आहे, परत हे हे 2.5 लाख कोटी रुपये काही दिवसांसाठी, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, IPO घेताना काही दिवसांसाठी आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे ब्लॉक करावे लागतात. म्हणजे बरोबर. नुसते ऍप्लिकेशन नव्हते, हे पैसे तिथे आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये. तर एवढा मोठा पैसा बाजारामध्ये आहे, जो बाजारामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे आणि बाजारामध्ये येण्याची वाट बघतोय. याचा हम्म. अर्थ असा आहे की पैसा बाजारामध्ये आहे आणि तो पैसा बाजारामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे आणि त्यामुळे बाजार हे सक्षम आहेत. आणि कदाचित बाजार व्होलॅटिलिटी येईल, खालीवर होतील, पण फार खाली जाईल अशी परिस्थिती आता नाहीये. मानसी. ओके. ओके. सर, जसं तुम्ही म्हणालात की मार्केट अर्थात मागच्या एका महिन्यामध्ये वर गेलेलं आहे. तर ह्याच्याच जोडीला जो आजचा आपला मूळ विषय आहे की मग म्युच्युअल फंड्सचे कसे रिटर्न्स होते मागच्या महिन्याभरामध्ये? अर्थात म्युच्युअल फंड्सच्या सगळ्या कॅटेगरीज तर आपण नाही कव्हर करू शकणार कारण खूप मोठा आहे तो विषय. पण प्रामुख्याने ज्या कॅटेगरीज तुम्ही नेहमी सांगतात, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, याविषयी काय सांगाल आम्हाला? बरोबर आहे. तर अर्थातच मी आता जर ब्रॉड इंडायसेस सांगितले आणि ते ब्रॉड इंडायसेस 6.5%, 11% आणि 12% वाढले आहेत, तर म्युच्युअल फंड हम्म. सुद्धा त्याच गतीने वाढलेले आहेत मागच्या महिन्यामध्ये. म्हणजे म्युच्युअल हम्म. फंडांच्या या सेक्टर मधल्या स्कीमनी, या सेक्टर म्हणजे स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मिड कॅप या सेगमेंट मधल्या स्कीम्सनी त्याच पद्धतीचे रिटर्न्स दिलेले आहेत. तर त्यातले जे लार्ज कॅपचा ऍव्हरेज रिटर्न, मी आता ऍव्हरेज रिटर्न सांगतोय. ऍव्हरेज रिटर्न म्हणजे हम्म. त्यातले कमी रिटर्न्स देणाऱ्या स्कीम आणि जास्त रिटर्न्स देणाऱ्या स्कीम यांचा सगळ्यांचा ऍव्हरेज. तर तो हम्म. लार्ज कॅपचा आहे 5.97%. आणि ओके. 5.97% मध्ये ज्या टॉपच्या स्कीम्स आहेत त्यांचे मी काही तुम्हाला नावं सांगतो. तर त्यात आहे हम्म. बँक ऑफ इंडियाचा ब्ल्यू चिप फंड नंबर 1ला आहे. क्वांटचा जो लार्ज कॅप फंड आहे तो नंबर 2ला आहे आणि DSPचा हम्म. टॉप 100 फंड हा नंबर 3ला आहे. या हम्म. फंडांनी साधारणतः 7 ते 8% घरामध्ये मागच्या महिन्यामध्ये परतावा दिलेला आहे. म्हणजे निफ्टीपेक्षा जास्त परतावा या टॉपच्या स्कीमनी मागच्या महिन्यामध्ये दिलेला आहे. हम्म. त्यानंतर दुसरं जे एक सेगमेंट आहे ते म्हणजे मिड कॅप. तर मिड कॅप फंडांनी जे ऍव्हरेज रिटर्न मागच्या महिन्यामध्ये दिलेले आहेत ते 9.03% एवढे ऍव्हरेज रिटर्न मागच्या महिन्याचे आहेत. आणि त्यात जर आपण टॉपचे फंड्स बघायला गेलो तर त्यातला पहिल्या नंबरला आहे ICICI प्रुडेन्शियलचा मिड कॅप फंड. दुसऱ्या नंबरला आहे बंधनचा मिड कॅप फंड आणि तिसऱ्या नंबरला आहे व्हाईट ओकचा मिड कॅप फंड. तर या 3 ओके. फंडांनी टॉपचे रिटर्न दिलेले आहे आणि यांचे जे रिटर्न्स आहेत ते साधारणतः 10.5% ते 11.5% या रेंजमध्ये आहेत तिघांचे सुद्धा. हम्म. आणि जसं मी स्मॉल कॅप कडे येतो तर स्मॉल कॅपचा जो ऍव्हरेज आहे तो 8.64%चा आहे. एकच सेकंद, मी जस्ट स्मॉल कॅपला जाऊन माझ्या लॅपटॉपवरती सांगतोय. तो आकडा माझ्याकडे हो. नाहीये. हो. हा. तर ऍव्हरेज जे रिटर्न स्मॉल कॅप फंडांनी दिलेले ते 8.64%चे रिटर्न्स आहेत. आणि हम्म. त्यात सगळ्यात हायएस्ट रिटर्न्स देणारा जो फंड आहे तो आहे इन्व्हेस्को इंडियाचा स्मॉल कॅप फंड, ज्यांनी 11.16% रिटर्न्स दिलेले आहेत. 2 नंबरला जो फंड आहे तो आहे ITIचा स्मॉल कॅप फंड, ज्यांनी 11.10% एवढे रिटर्न्स दिलेले आहेत. आणि 3 नंबरला जो फंड आहे तो आहे बंधनचा स्मॉल कॅप फंड, ज्यांनी 9.67% एवढे रिटर्न्स मागच्या महिन्यामध्ये दिलेले आहेत. ओके. याशिवाय काही महिन्यांपूर्वी, 6-8 महिन्यांपूर्वी आपण जे ग्लोबल फंड्स आहेत त्या ग्लोबल फंडमध्ये गुंतवणूक करायला सांगितली होती. मला थोडेसे हम्म. ग्लोबल फंडचे पण इथे रिटर्न्स मागच्या महिन्याचे सांगायला आवडतील. मागच्या महिन्यामध्ये खूप चांगला परतावा ग्लोबल फंड्स दिलेला आहे काही.
आणि हो. म्हणजे बेसिकली ते जे आतापर्यंत त्याची रॅली आलीच, पण ती रॅली मागच्या महिन्यामध्ये आणखीन चांगली आली. तर तो पण एक हे आहे. मी 1 मिनिट त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सांगतो. हं. ओके, काही जे टॉपचे ग्लोब फंड्स आहेत ग्लोबलमध्ये, त्याचा मी इथे थोडक्यात आढावा घेतो. तर त्यात एक आहे HSBCचा ब्राझील फंड म्हणून आहे, ज्यांनी 15.5% परतावा मागच्या महिन्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर DSPचा वर्ल्ड एनर्जी फंड आहे, ज्यांनी साधारणतः 13.25% परतावा मागच्या एका महिन्यामध्ये दिलेला आहे. त्याशिवाय हं, फ्रँकलिन इंडियाचा फिडर फिडर फ्रँकलिन फंड आहे, युएस अपॉर्च्युनिटीज फंड आहे तो. त्यांनी हं. साधारणतः 14.25% रिटर्न्स दिलेले आहेत. DSPचा एक ग्लोबल इनोव्हेशन फंड आहे, ज्यांनी 14% रिटर्न्स दिलेले आहेत. तर आणि बाकीच्या फंडचे रिटर्न सुद्धा साधारणतः त्याच रेंजमध्ये आहेत, 11, 12, हं. 13, 14% रेंजमध्ये आहेत. सो जे आपण म्हणतो स्टॉक मार्केटमध्ये आपण जसं 8-10 दिवसांमध्ये रिटर्न्स मिळवायला बघतो, तसं म्युच्युअल फंडामध्ये होत नाही. पण आपण इथे जर थोडीशी वाढ बघितली 4-5-6 महिने, आणि आपण एक स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट आपली जर प्लेस केली, खरं 8 दिवसांमध्ये कुठेच रिटर्न्स मिळत नसतात. तिथे पण त्याच्यामध्ये लॉसेस खूप होण्याची शक्यता असते स्टॉक्समध्ये. म्युच्युअल फंडामध्ये ऍटलीस्ट ती शक्यता कमी होते. आणि अशा प्रकारचा आपल्याला जर आपण स्ट्रॅटेजिकली कॉल घेऊ शकलो, तर मला वाटतं आपल्याला चांगले त्याच्यामधून परतावा मिळू शकतो. तो असा ग्लोबल इन्व्हेस्टमेंटचा जो परतावा आहे, तो आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये खरंच चांगला मिळालाय. सो दॅट इज येस. समथिंग विच आय वॉन्टेड टू टेल, मानसी. ओके, ओके. सर मी इथे एक जे आपण नेहमी सांगतो ते पुन्हा एकदा सांगू इच्छिते, की आम्ही जी स्कीम्सची नावं सांगतो आहोत आता इथे, ते कुठलेही रेकमेंडेशन नाहीये. ज्या स्कीम्सने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत, त्याची नावं फक्त तुम्हाला सांगण्यात येत आहेत. त्याच्या म्हणजे फक्त ही नावं ऐकून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जाऊ नका. आणि उन्मेष सर, पुढचा प्रश्न खरं तर याच रिलेटेड होता तुमच्यासाठी, की जर मार्केट एवढं वाढलेलं आहे, आता ऑलमोस्ट ऑल टाइम हाय वरती आहे, तर प्रत्येक गुंतवणूकदाराला हा प्रश्न पडतो, की मी आता इन्व्हेस्ट करू का नको करू? आणि करू तर मग कुठे करू? एवढ्या सगळ्या स्कीम्स पैकी चांगली स्कीम्स कोणती निवडू आणि कशी निवडू? तर याविषयी थोडं मार्गदर्शन करा. बघा, आपल्याला कायम असं वाटत असतं, जेव्हा बाजार खाली आहे तेव्हा खूपच वाईट परिस्थिती आहे, असं आपलं इन जनरल मत असतं. पण आमच्या दृष्टीने आम्ही म्हणतो की जेव्हा बाजार वर आहे तेव्हा परिस्थिती वाईट नाहीये, पण तेव्हा परिस्थिती गुंतवणूक करण्यासाठी अवघड आहे. तर हम्म. जेव्हा आता बाजार वर आहेत सगळ्यात, आणि जेव्हा बाजार वर असतात तेव्हा आपल्याला खरं गुंतवणूकदार म्हणजे गुंतवणूक करण्याचं आपलं जे स्किल आहे, ते स्किल फार महत्वाचं ठरतं. त्याचं कारण असं आहे की सगळ्या शेअर्सचे किमती वाढलेल्या आहेत, भाव वाढलेले आहेत, आणि ते इथून पुढे वर जाणार आहेत का खाली येणार आहेत ते आपल्याला माहिती नसतं. आपण नेमकी यावेळी जर गुंतवणूक करून टाकली आणि शेअर बाजार खाली पडला, तर आपल्या गुंतवणुकीची व्हॅल्यू कमी होण्याची फार शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात क्रिटिकल पिरियड जो असतो गुंतवणूक करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तो जेव्हा बाजार वर असतात तेव्हाचा असतो. अशा वेळी ज्या स्ट्रॅटेजीज आपण अडॉप्ट केल्या पाहिजेत, त्यात मी 2 स्ट्रॅटेजीज सांगू इच्छितो. की एक तर आपल्याला लमसम गुंतवणूक करायचीच आहे असं आपण जर ठरवलं असेल, तर लमसम गुंतवणूक ही पूर्णपणे इक्विटीमध्ये न करता ती इक्विटी, गोल्ड आणि डेट म्हणजे बॉन्ड्स, अशा तिन्ही प्रकारच्या ऍसेट क्लासेसमध्ये मिक्स करून करावी. ही मिक्स करून हम्म. करण्यासाठी आपण एकतर मल्टी ऍसेट प्रकारचे फंड वापरू शकतो, किंवा आपण तशा प्रकारचा एक पोर्टफोलिओ तयार करू शकतो, ज्या पोर्टफोलिओमध्ये काही प्रमाणामध्ये गोल्ड आहे, काही प्रमाणामध्ये डेट आहे, आणि काही प्रमाणामध्ये इक्विटी आहे. अशा प्रकारच्या पोर्टफोलिओमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो, जेणेकरून बाजार वर असल्यामुळे, बाजार वर आहे म्हणजे इक्विटी वर आहे, गोल्ड आणि डेट वर आहे असं आपण म्हणत नाही आहोत. तर हम्म. जरी इक्विटी खाली आलं तरी पण गोल्ड आणि डेट अशा वेळी आपल्याला तारून धरू शकेल. तर ही एक पद्धत झाली गुंतवणूक करण्याची. यासाठी बॉर्नव्हिस्टानी म्हणजे आमच्या कंपनीनी ग्रॅव्हिटी नावाच्या प्लॅटफॉर्मवरती अशा प्रकारचे काही प्लॅटर्स तयार करून ठेवलेले आहेत. प्लॅटर्स म्हणजे पोर्टफोलिओज तयार करून ठेवलेले आहेत. तर हा ग्रॅव्हिटीचा प्लॅटफॉर्म तुम्ही जाऊन बघू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला आमचे बॉर्नव्हिस्टाचे जे पोर्टफोलिओज आहेत ते पोर्टफोलिओज तिथे बघायला मिळतील, आणि त्यात किती गोल्ड आहे, किती डेट आहे आणि किती इक्विटी आहे हे पण तुम्हाला बघायला त्या ठिकाणी मिळेल. तर त्याचा gravity.in, मी मानसी तुला रिक्वेस्ट करेल की तुला जर टाकता आली इथे या ठिकाणी लिंक, तर त्याची लिंक टाक. हो. येस. app.gravity.in वरती तुम्ही जाऊन बघू शकता, आणि इथे पोर्टफोलिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्या ठिकाणी स्टेबल मॅक्स किंवा स्टेबल प्लस अशा प्रकारचे जे पोर्टफोलिओ ते यावेळी गुंतवणुकीसाठी योग्य आहेत, असं माझं त्याच्यामध्ये मत आहे.
तर मी ही एक पद्धत सांगितली गुंतवणुकीची. अर्थात हे रेकमेंडेशन नाहीये. मानसीने जसं आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आम्ही रेकमेंड करत नाही. दिस हो. इज नॉट अ रेकमेंडेशन. हे तुम्हाला कितपत युजफुल आहे हे आपल्याला बोलून ठरवायला लागेल किंवा तुम्हाला तसा निर्णय घ्यायला लागेल. हा, तर एक पद्धत झाली अशा प्रकारे ऍसेट अलोकेशन, म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मिक्स करून गुंतवणूक करावी. किंवा दुसरा प्रकार आहे, मला जर इक्विटीमध्येच जायचं असेल, म्हणजे शेअर बाजाराशी निगडीतच गुंतवणूक करायची असेल, तर ती मात्र अशा वेळी SWP किंवा सॉरी STP किंवा सिस्टमॅटिक ट्रान्सफर हम्म. प्लॅन या पद्धतीने करावी. यात होतं काय की आता आपण पैसे जे गुंतवतो इमिजिएटली ते एखाद्या लिक्विड फंडामध्ये गुंतवतो. लिक्विड फंड म्हणजे ज्याला शेअर बाजाराशी कुठलाही शेअर बाजाराचा परिणाम ज्या फंडावरती होत नाही आणि जो 6-6.5% रिटर्न्स आपल्याला देत जातो. अशा फंडातून आपण पैसे ग्रॅज्युअली, म्हणजे दर आठवड्याला किंवा दर महिन्याला एखाद्या इक्विटी फंडामध्ये किंवा जे आपले ठरलेले 2-3 फंड असतील त्या फंडांमध्ये ट्रान्सफर करत जावेत. तर एकदम पैसे न टाकता थोडे थोडे पैसे आपण दर महिन्याला अशा प्रकारच्या फंडामध्ये ट्रान्सफर करत जावेत आणि ते ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 6 मंथ्स, 8 मंथ्स ऑर मे बी 12 मंथ्स अशा पिरियडमध्ये आपण ते कंटिन्युअसली ट्रान्सफर करत जावेत. म्हणजे आपल्या याची जोखीम जी आहे ती जोखीम कमी होते आणि आपल्याला त्याचा परतावा सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. तर ह्या 2 स्ट्रॅटेजीज आहेत मानसी, ज्या आपण युजली ज्या पद्धतीने गुंतवणूक करायला पाहिजे असं म्हणतो. अगेन प्रत्येकाची गुंतवणूक ही जी आहे ती त्याच्या त्याच्या कंडिशन प्रमाणे असते, त्याच्या त्याच्या प्रायोरिटीज प्रमाणे असते, त्याच्या गोल्स प्रमाणे असते. त्यामुळे मी जे काही विधानं आता केलेली ती सगळी जनरल विधानं आहेत. ते कुठल्याही कोणासाठी पण सांगितलेली गुंतवणूक नाहीये. एक जनरल हे या स्ट्रॅटेजीज आम्ही अडॉप्ट करतो. हा तशातला प्रकार आहे. येस, धन्यवाद सर. मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ग्रेव्हिटी पोर्टलची लिंक कमेंटमध्ये देऊन ठेवते आणि मी सगळ्यांना विनंती करते की त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जे रेडी टू इन्व्हेस्ट म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओज आहेत ते एक्सप्लोर करा. तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट आला, काही अडचण आली तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला त्या बाबतीत गायडन्स देऊ. माझ्या मते आजचं सेशन सर आज इथे थांबवूयात आपण. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूयात 4 वाजता फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये. नक्कीच. आणि सगळ्यांनी प्लीज जॉईन करा फेसबुक लाईव्हला. हेच व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवरती पण सापडतील. तर जे बॉर्नव्हिस्टाचं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती आम्ही व्हिडिओज बघत जा. हे व्हिडिओज तुम्हाला नंतर पण बघायला मिळतील, लाईव्ह पण बघायला मिळतील. तुमच्या मित्रांना पण पाठवा, तुमच्या कुटुंबियांना हे व्हिडिओज पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जे काही थोडकं ज्ञान आम्ही देऊ शकतो ते पोहोचू शकेल. येस, धन्यवाद. थँक्यू.